मित्रांनो, पुन्हा एकदा मान्सून ॲक्शन मोडमध्ये आला आहे। मुंबई, पुणे, कोकण आणि तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाने काही ठिकाणी येलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आणि कुठे अधिक सतर्क राहावं लागणार, चला जाणून घेऊया। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा दमदार पुनरागमन केलं आहे। सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। अंधेरी, साकीनाका, बीकेसी, मुलुंड, बोरीवली, कांदिवलीसह अनेक भागांत रात्रभर मुसळधार सरी कोसळल्या। त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली आणि इतर अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाही इशारा दिला आहे। त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे। दरम्यान भिवंडीत काही तासांच्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले। रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं, काही घरांमध्ये पाणी शिरलं, तर एका इमारतीची सुरक्षा भिंतही कोसळली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेनंतर नालेसफाईच्या कामांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। हवामान अभ्यासकांच्या मते बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढू शकतो। जुलै महिन्यात राज्यभर चांगल्या पावसाची शक्यता असून तापमानातही 3 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। म्हणूनच पुढील काही दिवस हवामानाच्या सूचना नियमितपणे तपासा, विजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित ठिकाणी थांबा आणि पूरग्रस्त किंवा सखल भागात जाणे टाळा। तर मित्रांनो, मान्सून पुन्हा एकदा जोर धरत असल्याने पुढील काही दिवस अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे। तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।